नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण नालासोपारा पूर्व दुबई स्टेट या ठिकाणी आपण उपस्थित आहे। आपण बघू शकता इकडे आज मराठी प्रशिक्षणचा एक शिबिर आयोजित करण्यात आला होता, जिकडे अनेक दिवसापासून या ठिकाणी जे रिक्षा चालक असतात, जे आपण प्रॉपरली सोडतात, त्यांच्यासाठी इकडे मराठी जे उत्तर भारतीयमधून इकडे येणारे सर्व लोकांना त्याला बेदम मारण्यात आलेला होता। अशाच प्रकारे चांगलं कृत्य आता सध्या भारतीय जनता पार्टीचे अमित दुबे यांच्या वतीने इकडे मराठी प्रशिक्षण शिक्षण देण्यात आलेलं आहे। त्या सर्व गोष्टीवरती आता थेट कशा प्रकारे ह्या लोकांनी एवढं दिवस इकडे शिकले, ते काय काय शिकले, सर्व गोष्टीवरती आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहे। नेमका जे आता गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणारा महाराष्ट्र शासन परिवहन विभाग राज्य मराठी विकास संस्थाच्या वतीने इकडे संचालक स्वतः इकडे उपस्थित आहे, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे। ज्या प्रकारे सर्व आता रिक्षा चालक अति उत्साहीने इकडे मराठी शिकत आहे, त्यांचा आनंद कशा प्रकारे आपण नक्की त्यांना विचारायचा प्रयत्न करू। सध्या इकडे रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात बसलेले, कशा प्रकारे त्यांनी एवढे दिवस संचालिका मॅडमनी त्यांना जे शिकवलेलं आहे ते नक्की शिकले का, काय बन कुठून आले आपण? मी नालासोपारात राहतो साहेब। नालासोपारामध्ये राहतात? हो। काय नाव आहे आपलं? माझे नाव रमेश शर्मा आहे। रमेश शर्मा? हो। मूळ गाव कुठला? उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश? हो। आणि आता इकडे येऊन किती दिवस, म्हणजे किती वर्ष झालं? मला 30 वर्ष झालं असेल। रिक्षा चालक कधीपासून आपण? 2014 पासून साहेब, जेव्हापासून बीजेपी आली तेव्हापासून साहेब। 2014 पासून? हो साहेब। पण इकडे आता मराठी शिकायला आता उत्साहीमध्ये आपण सर्व आले का? ह्याच्या अगोदर मी मराठी बोलत होतो साहेब, पण नाही हो साहेब, आता सरकारची अशी कायदे आहे की मराठी तुम्ही शिकलं पाहिजे, बोलावं पाहिजे, म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, म्हणून मी ही अभ्यासासाठी इथे सर्टिफिकेटसाठी उभा आहे साहेब। अतिउत्तम आहे। बघा, उत्तर प्रदेशमधून आलेले सध्या शर्माजी व्यवस्थित आपला मराठी बोलत आहे। अजून लोक त्यांना पण विचारायचा प्रयत्न करू। वयस्कर लोक पण आहे, सर्व इकडे शिक्षित आले। सध्या कुठून आले आपण? माझे नाम घनश्याम राज बहादूर आहे। मी नालासोपारा 15-16 दिवस झाले। 16 दिवसापासून आले आहे। 16 दिवसात काय अति चांगल्यापणे शिकले? तो मी जो मैडम ने सिखाले कि क्या नाम है, मराठी सीखे लागल तुमच्या नाही लायसन रद्द झाले। त्या कारणामुळे आपण आले का शिकायला? पण शिकले का नाही? शिकले, शिकताय, अजून शिकायची गरज आहे, पण तरी पण ते आपलं जे आहे ना ध्येय त्यांना मनात आहे। अजून लोक आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू। कुठून आले आपण? मी इथे जातो स्टेशनला राहतो। किती वर्षापासून राहतो इथे? मला 35 वर्ष झाली। 35 वर्ष झाली? 35 वर्ष आता कधी लागलं नाही का मराठी शिकायला? नाही, मी तर माझा जन्मच मुंबईचा आहे, तरी पण मराठी येत नव्हती? फुल येतोय, पण काय आता चालू आहे ना पंतप्रधानांचा, मी बोललो एकदा आपण पण ट्राय करू यांच्यामध्ये कसं आपल्याला वाटतोय। त्यामुळे संचालिका जे अमित दुबे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला, चांगला केला, यांच्यासाठी चांगला केला, उत्तर भारतासाठी चांगलं आहे। माझा जन्म इथेच आहे, आई बाबा इथेच राहत होते, चांगलं झालं, भविष्यात चांगलं आहे, फायदा होणार आहे रिक्षावाल्यांना। आपलं काय नाव आहे? माझं नाव इर्शाद सय्यद आहे। इर्शाद सय्यद। किती वर्षापासून राहत आहे? 15 वर्ष झाले मला। 15 वर्ष? रिक्षा कधीपासून चालू आहे? 2007 पासून। 2006 पासून? त्याला पण 10-15 वर्ष झाले? 20 वर्ष झाले। 20 वर्ष झाले। पण असं वाटलं का तुम्हाला रिक्षा चालवता आता तुम्हाला मराठी पण शिकायची गरज लागेल? काय तसं नाही, मला तर मराठी येतेच आहे ना, आणि तसं पण चांगलंच आहे मराठी, सर्वांना यायला पाहिजे। काय महाराष्ट्रामध्ये राहतात तर मराठी यायला पाहिजे। कुठला पण प्रांतला जावा, आता साऊथला जावं, तिकडे सर्व साऊथमध्ये नाव आहे त्यांचे। आपला महाराष्ट्रामध्ये पण सर्वांचे मी तर बोलतोय बॅनरसुद्धा आपण मराठीमध्ये लावा। बरोबर आहे। त्या ज्या राज्यात राहतो, ज्या राज्यात आपण कामकाज करतो, त्या राज्याचा अभिमान असलाच पाहिजे, नक्की अशी गोष्ट आहे। काय शिकले आतापर्यंत तुम्ही? संचालिका मॅडम गेले 16 दिवसापासून आपल्याला मराठी शिकवते, त्या मराठीमध्ये काय आपली चांगली गोष्ट शिकली? तसं बघितलं तर मी सगळं मराठी मला येते, सगळं लहानपणापासून मी मराठी मला माहिती होते। लहानपणापासून मला आपल्याला कधी असं काही प्रॉब्लेम झाला का? नाही, मराठी आणि अमराठी नाही, कधीच मला प्रॉब्लेम नाही झाला, कारण मी मराठी पॅसेंजर कधी मराठी फॅमिली बरोबर राहिलेलो मी। पॅसेंजर कधी नाही, कधी काहीच नाही, कुठला या मराठीबद्दल। इकडे कशाला आले, म्हणजे शिकायला इकडे? म्हणजे हे एक कंपल्सरी बॅच होता, नाही तर असं बोलत होते का सर्टिफिकेट तुम्हाला रद्द होईल असं नाही। ते आहे तुम्हाला बोलतो मी, त्यासाठी आम्ही आता काय सांगू शकतो मी। आता समजा पुढे माझा लायसन्स रिन्यू नाही झाला
किंवा परमिट रिन्यू नाही झाला तर मी काहीतरी डोक्यात येते ना या पण हे राज्य सरकारच्या वतीने इकडे शिबिर होतोय, जे शिक्षण आपलं भेटतंय ते चांगलं होतोय का? चांगलाच आहे, अशा अनेक ठिकाणी झालं पाहिजे. चांगलंच आहे. आणि जे परंती आहे त्यांना थोडं शिकलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. शिकलंच पाहिजे त्यांना इथे राहायचं तर थोडं शिकलंच पाहिजे. शिकलंच पाहिजे. बरोबर आहे, शिकलंच पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे? मंगेश उपाध्याय नाव आहेत, उपाध्याय नालासोपारा इथला आहेत. हां. हो काय शिकले तुम्ही? ते मी मराठी काय आता मॅडमनी आमच्या समोर पण तुम्हाला सांगितलं, अति चांगल्यापणे लोकांनी त्याचा रिटर्न मध्ये हे उत्तर पण पूर्ण जे पर्याय आहे ना बरोबर आहे, महाराष्ट्राचा नियम आहे जे हां. ते बरोबर आहे. ते पुढे जाऊन परवाना वाचवायसाठी तुम्ही शिकत आहे का? पुढे तुम्हाला शिकलं तर भविष्यात काहीतरी फायदा होईल. ते फायदा आहेत ना, ते कस्टमरसाठी पण ते आपला पण सोबत ते बसतात विचारताना काय मराठीमध्ये बोलतो तुम्ही ना समजणार तर काय पुढे करणार. रोजगार इकडेच करायचं आपल्याला, हो हो तर इकडची भाषा शिकायला लागेल. बरोबर आहे ते. बरोबर आहे, रोजगार करायचं आहे. त्यामुळे हे लोक सर्व इकडे एकत्र आले, कारण की त्यांना रोजगार करायचं, आपलं घर उपजाऊ चालवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मॅडम ज्या संचालिका जे गव्हर्नमेंट विभागाकडनं त्या इकडे आलेले, स्पेशली अमित दुबे जे इकडचे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांनी यांना बोलवलं आहे. आणि खास करून त्यांचे उत्तर भारतीय जे पण समाजाचे लोक आहे त्यांना पुढे त्रास होऊ नये त्यासाठी त्यांना शिक्षण देत आहे मराठीचा. काय सांगणार मॅडम, कसा प्रतिसाद भेटला आपल्याला या लोकांकडनं? नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा धनावडे. मी नालासोपारा पूर्व कोमसाप शाखेची सचिव राहिलेली आहे आणि या केंद्रावर आता मी केंद्र संचालिका आणि प्रशिक्षिका म्हणून भूमिका पार पाडत असताना जेव्हा आम्ही 1 जूनला हा उपक्रम सुरू केला, 1 जून ते 15 ऑगस्ट अशी तारीख होती. सुरुवातीचा बघितला प्रतिसाद तर तो थंड होता. जसे 15 दिवस होत गेले हळूहळू तो चढता क्रम आला. आणि आत्ता लास्ट 2 दिवसापूर्वी जेव्हा मंत्री महोदयांनी सांगितलं की 17 नंतर कारवाई होणार, तेव्हा जो लोकांचा ओघ वाढला तो काल 428 लोक आपल्याकडे प्रशिक्षणासाठी आली आणि त्या सगळ्यांना आपण काल रजिस्ट्रेशन करून घेतलं. तर आत्तापर्यंत आपल्याकडे 25 लोक एवढ्या 25 लोक आपल्याकडे रिक्षा चालक ओला उबेर असतील त्यात, तर एवढ्या जणांनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि खरंच त्यांचा उत्साह, ज्या उत्साहाने आले त्यांना ते आवश्यक वाटलं, त्या ह्याने त्यांनी येऊन व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं. आम्ही त्यांच्यासाठी, ही जी टीम आहे आमची, त्या सर्वांनी त्यांच्यासाठी व्यवस्थित मेहनत घेऊन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना सोडलेलं नाही आहे. प्रशिक्षण हे असं नाही की फक्त या आणि सही करून जा असं नाही ठेवलं, तर जो उपक्रम सरकारने दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने तो व्यवस्थितरित्या राबवलेला आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी प्रशिक्षण त्याचं नामकरण केलेलं आहे. त्या नावानेच त्यांना सर्टिफिकेट मिळेल. ज्या प्रकारे आपण लहानपणात शाळेत जायचो, आपण शिकलो नाही, होमवर्क नाही केलं तर टीचर आपल्याला मारायचे, अशा प्रकारे आपण काय करत कठोर इकडे कधी कठोर फक्त शिकण्यासाठी त्यांना की तुमचं झाल्याशिवाय सोडणार नाही आहे, हीच एक कठोर भूमिका. त्यांना 5-5 ताससुद्धा बसवलेलं आहे. रिक्षा बंद करून ते 5-5 हो हो, कारण की ज्या याच्यासाठी आपण येतोय तर आमचाही वेळ आहे त्यांचाही वेळ आहे, तो वाया न जाऊ देता ज्या कामासाठी आपण एकत्रित आलो आहे, जिथे आपलं नातं सुदृढ करायचं आहे, पॅसेंजर आणि चालक, आपला हाच एक उद्देश आहे की त्यांच्यातल्याने आमचं नातं चांगलं व्हावं. तर तो उद्देश साध्य करण्यासाठी त्यांच्याशी थोडं कठोरसुद्धा बोलावं लागलं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. थांबवलं तर ते थांबूनही गेले, पण एक अशाही प्रतिक्रिया होत्या की इथे जे प्रशिक्षण घेत असताना त्यांना आलेले अनुभव की शिकवण्याची पद्धत, बरेच जण जाता जाता रडून गेले की आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. काही चालक आहेत लहानपणापासून शाळेतच गेले नव्हते, त्यांच्यासाठी हा सुवर्णक्षण की कधीतरी आपण वर्गात येऊन बसलो, शिकलो, हा आनंद त्यांच्यासाठी खरंच सुवर्ण आहे. या सर्व गोष्टी आपण करत असताना तुम्हाला इकडचे जे समाजसेवक अमित दुबे यांचं कसं त्यांच्या भूमिकेशिवाय हे करणं शक्य नव्हतं. बघा, वर्ग घ्यायचे तर आम्ही चालत जाऊ शकतो कुठेही, पण जागा मिळणं खूप महत्त्वाचं होतं. आणि ज्या दिवशी मी पहिल्याच दिवशी येऊन विचारलं अमित सरांना, तर ते मला बोलले 24 तास तुमच्यासाठी, ह्या उपक्रमासाठी माझी जागा उपलब्ध आहे. त्याशिवाय त्यांना लागणारं साहित्यसुद्धा पुरवलं. 25 लोकांना त्यांनी पेनपासून फोल्डर, पुस्तिका सगळं दिलं. तर
त्यांची भूमिका मला वाटतंय दुबे सेंटरमध्ये जे काही 25चे लोक प्रशिक्षित झाले त्यामागे केवळ त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण बघा, उपक्रम राबवणं, मनुष्यबळ मिळेल पण ती जागा मिळणं खूप कठीण असतं. कारण जागेअभावी काही ठिकाणी शाळांमध्ये वर्ग सुरू केले होते, त्यांचे मुलांना त्रास नको म्हणून काही ठिकाणी थांबवले गेले. किती दिवस अजून पुढे चालणार आहे सर्व? आता आजच्याच न्यूजमध्ये आलं आहे की अजून 1 महिना त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे, मुदत वाढवून मिळाले, पण त्याचा GR अजून आलेला नाही आहे. GR आला की ती तारीख ठरेल आणि उरलेल्या लोकांना प्रशिक्षण दिलंच जाईल. 2500 लोक एकत्र येतात तर काही बॅचेस नाही, बॅचेस असतात 60 लोक आणि मग त्यांना आपण आधी सुरुवातीला 8 महिन्यातून 4 वेळा बोलवत होतो. त्यांच्याकडे त्या वाक्यांसाठी 8 दिवसाचा वेळ होता, पण जसा ओघ वाढत गेला मग आम्हाला गॅप कमी करावा लागला. तुम्ही होमवर्क वगैरे त्याला देतात काय? हो, त्यांना करावं लागतं ना. आल्यावर विचारतो आम्ही. परीक्षासुद्धा प्रत्येकाला पुढे बोलवून घेतो. जशी आपल्याकडे तोंडी परीक्षा होते तशीच त्यांची परीक्षा घेतली जाते. तेही अनुभव खूप वेगळे असतात की आधी ते सगळ्यांसोबत बोलतात, इथे आल्यावर ते विसरतात. जसं आपलंही होतं की आपण सरांसमोर गेलो की विसरून जातो, तसंही त्यांचं म्हणजे एक सहजता आहे, त्याच्यात कोणतंही कृत्रिमता नाही आहे. ते एक विद्यार्थी दशा म्हणून जगतायत. हा प्रवास मी बघत आले त्यांचा. 50-60 वर्षाचे लोक 80 पण आपण ज्यांचं परमिट आहे 80 वर्ष, ते सुद्धा चालत येत आहेत, ते सुद्धा 4 वर्ग करून जात आहेत. हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या मनात आहे उत्सुकता आहे की मराठी शिकावं. हो हो, त्यांची उत्सुकता नक्कीच आहे. आणि बघा, याच्यामध्ये जरी त्यांना आधी फक्त सर्टिफिकेट मिळण्यापुरतं करावं हा उद्देश होता, तरी आम्ही ते त्याच्या पलीकडे जाऊन हे आपल्याला का आवश्यक आहे, तर आपण जिथे राहतो तिथे आपुलकी निर्माण व्हावी. आणि ती आपुलकी कधी होईल, तर तो संवाद झाला पाहिजे. आणि त्यांचा संवाद कोणाशी? प्रवाशांशीच. मग त्या प्रवाशांशी मराठी आपण काय बोललं पाहिजे हे जुजबी ज्ञान असेल तरच ते बोलू शकतात. त्यामुळे इथून पुढेही ते फक्त परीक्षेपुरतं नाही तर कायम बोलतील असा मला तरी विश्वास आहे. प्रमुख गोष्ट आपण जास्त प्रमाणात त्याला म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला. आपण प्रमुख गोष्ट हीच केली की प्रवासी जे आहेत त्यांच्या इतपतचा जो संवाद आहे, पण त्याही पलीकडे एकमेकाच्या भाषेचा आदर, एकमेकाविषयी प्रेम, आपुलकी, हे विश्वची माझे घरं जे म्हटलं आहे त्याप्रमाणे त्यांना तसं एक जाणीव करून देतो की आपण ज्या भागात राहतो त्या भागाविषयी प्रेम असलं पाहिजे, त्या माणसांविषयी प्रेम असलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हीही तसंच वागू आणि त्यांनीही वागणं निश्चितच अपेक्षित आहे. वाटलं आपल्याला इकडे खूप छान वाटलं. धन्यवाद. बघितलं ज्या प्रकारे संचालिका मॅडमनी सांगितलं की सर्व जे आता विद्यार्थी म्हणून इकडे आलेले, कधी ना कधी शाळेत गेले होते का, ह्याच्यातले काही लोक होते का त्यांनी कधी शाळाच नाही बघितली होती, पण आज असं दृश्य झालं आहे का त्यांना ह्या ठिकाणी येऊन शिक्षा घ्यायला लागला, त्यांना प्रशिक्षण घ्यायला लागला. आणि ज्या ठिकाणी त्यांना पोटापाणीचा विषय येतो त्या ठिकाणी अति उत्साहीने सर्वजण इकडे येऊन दिवसाला 60 प्रमाणे लोक येतात. आपलं रिक्षा 3-3, 4-4 तास बंद करतात आणि फक्त मराठी शिकतात. कारण की त्यांना की आमच्या घर, आपला परिवार चालवायचा असतो, त्यासाठी ते इकडे येऊन आता शिकत आहे. गेले 16 दिवसापासून ते अतिशय चांगल्यापणाने शिकले आणि पुढील पण हे वाटचाली कशा प्रकारे करणार ते नक्कीच तुम्हाला दाखवायचा आम्ही प्रयत्न करू. पण या सर्व गोष्टीचा जबाबदार म्हणून इकडचे स्थानिक समाजसेवक अमित दुबे यांनी पुढाकार घेतला, म्हणून आज ही जागा त्यांना उपलब्ध झाली. म्हणून आज एवढ्या लोकांनी, जेवढे पण उत्तर भारतीय समाजामधून आलेले, त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या लोकांना त्यांनी कुठे ना कुठे मराठी शिक्षण देण्यासाठी हातभार लावला. या सर्व गोष्टी कशा प्रकारे असणार आहे, ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला नक्कीच पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.